नमस्कार मित्रांनो, सहकाऱ्यांनो आणि माझ्या कुटुंबियांनो. आज मी माझ्या सेवा जीवनाचा प्रवास तुमच्या समोर मांडतो आहे. हा प्रवास खूप काही शिकवणारा, अनुभव देणारा आणि जबाबदाऱ्या निभावणारा ठरला. पोलीस खात्यात शिपायापासून ते उपनिरीक्षक होईपर्यंतचा हा प्रवास अनेक आठवणींनी भरलेला आहे, जो मी शेअर करत आहे. हीच ती कमान आहे, SRPF ग्रुप 7 दौंड, जिच्यामधून मी पहिल्यांदा पोलीस सेवेत पाऊल टाकलं. हातात काही नव्हतं, पण मनात आशा आणि डोळ्यात स्वप्न होती. इथूनच माझा प्रवास सुरू झाला, एका वर्दीच्या प्रेमात पडण्याचा. त्या प्रवासात काही अनोळखी चेहरे भेटले. हळूहळू तेच माझे सोबती झाले, हसणारे, लढणारे आणि गरज पडली की खांद्याला खांदा लावणारे. हे नुसते सहकारी नव्हते, हे माझ्या आयुष्याचे खरे मित्र बनले. ह्या मैदानावरून माझ्या पोलीस प्रवासाची खरी सुरुवात झाली. इथे घाम गाळला, शिस्त शिकलो, थकून गेलो पण कधी थांबलो नाही. या मातेने मला फक्त एक शिपाई नाही तर एक जबाबदार पोलीस बनवलं. सुरुवातीला एक कंपनी सेवा करण्याची संधी मिळाली. काही काळानंतर सी कंपनीत आलो. नवीन परिसर, नवीन जबाबदाऱ्या, पण सेवेसाठी तोच जोश कायम होता. मग या प्रवासातली शेवटची कंपनी, जी ठिकाण बदललं पण माणसं भेटत राहिली, जी कंपनी, ती काही माणसं हळूहळू मनात घर करत गेली. ड्युटीची कडक शिस्त होती, पण मध्येच हास्याच्या लहरी आणि त्या क्षणांचीच नाती घट्ट केली. आणि मग मिळाली सरकारी खोली. आता कुटुंब जवळ होतं आणि वर्दीच्या आयुष्यात थोडं स्थैर्यही, हसणं, रडणं आणि रोजच साधं आयुष्य. हे घर फक्त भिंतीचं नव्हतं, हे आमचं छोटंसं जग होतं. आमचं घर रूम नंबर 78/2 या पोलीस कॅम्पमध्ये कित्येक वर्षे घालवली. घर, मैदान, सहकारी आणि आमचं म्हणणं सगळं इथेच होतं. पण सगळ्यांपेक्षा खास हे म्हसोबाचं मंदिर. असं वाटायचं की त्याचा आशीर्वाद सदैव सर्व कॅम्पच्या पाठीशी आहे. हे कॅम्प फक्त ड्युटीचं नव्हतं, हे माझं दुसरं घरच होतं. मग पुण्यात बदली झाली आणि नवीन जबाबदाऱ्या सुरू झाल्या. प्रत्येक दिवस मेहनतीने घालवला आणि शेवटी ती मेहनत फळाला आली. मला PSI म्हणून बढती मिळाली. ही वर्दी अंगावर चढवताना डोळ्यात पाणी आलं, पण छाती अभिमानाने भरून आली. शिपाई पासून पोलीस उपनिरीक्षक होण्याचा प्रवास सोपा नव्हता, पण आज सांगू शकतो तो सार्थक नक्कीच होता. या प्रवासात एक टप्पा आला, ट्रॅफिक विभागात ड्युटी करण्याचा. रस्त्यावर उभं राहून कित्येक जीव सुरक्षित राहावेत यासाठी काम केलं. उन्हात, पावसात, गोंधळात, पण कधीही तक्रार केली नाही. या विभागातही काही असे लोक भेटले जे नुसते सहकारी नव्हते, ते माझे कुटुंब झाले. या प्रवासात केवळ मैदानावर नाही तर ऑफिसातही काम करण्याची संधी मिळाली. ऑफिस ड्युटी करताना अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतही काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा अनुभव, मार्गदर्शन, वेळोवेळी दिलेला आधार, या सगळ्यांमुळेच माझं काम अधिक सोपं आणि शिस्तबद्ध झालं. हे सगळे फक्त सहकारी नव्हते, ते माझ्या प्रवासाचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते. ज्याप्रमाणे वरिष्ठांकडून मी शिकलो, तसेच मी प्रयत्न केला माझ्या ज्युनियर स्टाफसाठी नेहमी मार्गदर्शक व्हायचा. या सर्वांनी मला आदर दिला आणि मी त्यांना अनुभवाचा हात, हे सगळं माझ्या यशात सहभागी होते. आता आला तो दिवस, ज्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली, त्याचं शेवटचं पान, पण सर्वात सुंदर पान. आम्ही सर्व कुटुंब एकत्र या समारंभाला गेलो. तो म्हणजे निवृत्तीचा दिवस. पतीला वर्दीत पाहणं, त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मान चिन्ह देताना बघणं, त्या क्षणी डोळे भरून आले.
हजारो ड्युट्या, असंख्य गस्त, कधी पावसात, कधी उन्हात, आणि तरीही चेहऱ्यावर थकवा नाही. आज या सगळ्या आठवणींना मान्यता मिळाली. हा फक्त निवृत्तीचा दिवस नव्हता, हा आमच्या कुटुंबाच्या बलिदानाचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या वर्दीतील स्वाभिमानाचा सन्मान होता. आता वर्दी उतरवली आहे, पण आठवणी मात्र कायमच अंगावर आहेत. आयुष्याचा एक महत्त्वाचा अध्याय संपला आणि दुसऱ्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली. जिथे वेळ आहे स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि त्या सगळ्या क्षणासाठी, ते आत्तापर्यंत मागे पडले आहेत. आज अभिमान वाटतो की मी त्या प्रवासाची साक्षीदार होते. आता पुढचा प्रवास शांततेचा, एकत्रिततेचा आणि प्रेमाचा आहे. धन्यवाद.